बघा, टुडेज मोटिवेशनल कोट काय आपला, समटाइम्स देअर इज नो नेक्स्ट टाइम, नो सेकंड चान्स, नो टाइम आउट, समटाइम्स इट इज नाऊ ऑर नेव्हर. याचा एकच अर्थ सांगतो तुम्हाला मराठीमध्ये किंवा मराठी आणि हिंदी मिक्स, करो या मरो. ठीक आहे, समजलं. आता बघा, फायनल मॅच बघितली तुम्ही, सूर्यकुमार यादवची कॅच बघितलेली. एकच ऑप्शन होता त्याच्याकडे, काय, कॅच घे किंवा सोड. कळालं तुम्हाला. ती जर कॅच न होता जर 6 झाला असता तर काय झालं असतं, नो नेक्स्ट चान्स, नो नेक्स्ट टाइम, परत टाइम होता का, नाही. नो नेक्स्ट चान्स, चान्स होता का, नो सेकंड चान्स. ठीक आहे, ते झालं एक एक्झाम्पल. आता तुम्ही सध्या 10वी ते सर्वजण कुठे, 10वी मध्ये. 10वीच्या एक्झामसाठी आता तुम्ही 10वी ते, तुम्हाला सेकंड चान्स आहे का 10वीचे पेपर द्यायला, आहे का, सेकंड ऑपॉर्च्युनिटी आहे का? सध्या काही नाऊ ऑर नेव्हर, अभ्यास कर किंवा नको करू. अभ्यास केला तर सक्सेस, नाही केला तर नाही. ठीक आहे. आता भरपूर जण म्हणतात 10वीवर काय नाही, 10वीवर काय नाही, 10वीवर काय नाही, 10वीचे पर्सेंटेज कोणी. अरे पण बेस 10वी आहे ना. 10वीतल्या गोष्टी जर क्लिअर असल्या तर तुम्हाला 11वी-12वीच्या गोष्टी क्लिअर होतील. 10वीचे जर मॅथ आणि सायन्सचे क्वेश्चन जर तुमचे चांगले असेल, इंग्लिशचा पोर्शन जर चांगला असेल, तर तुम्ही समोर येणाऱ्या पोलीस भरती वगैरे पेपर चांगल्या प्रकारे देऊ शकता. ठीक आहे. 10वीला महत्व नाही असं म्हणणाऱ्यांचे लगेच दूर राहायचं, कारण 9वी-10वी हा बेस आहे तुमच्या समोर येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीसाठी. नाऊ और नेव्हर, करो या मरो. ठीक आहे. पर्सेंटेज साठी नाही शिकायचं, मला 90 पडले पाहिजे, मला 95 पडले पाहिजे. क्वालिटी आणायची आपल्यात. काय आणायची, क्वालिटी. जसे तुम्हाला काल क्वेश्चन सांगितलेच मी कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, याच्यात भरपूर फॉर्म्युले, भरपूर मेथड्स आहे, पण गोष्ट काय, कन्सेप्ट शिकायचे. काय शिकायच्या, कन्सेप्ट. परत एकदा रिव्हिजन करू आपण त्याची. हा बघा, काय कन्सेप्ट आपली, सी पॉझिटिव्ह. काय, सी पॉझिटिव्ह. सी पॉझिटिव्ह असेल तर काय चेक करायची, बेरीज. बरोबर आहे, माइंड मध्ये फिरलं पाहिजे. सी पॉझिटिव्ह, बेरीज चेक करा. बेरीज चेक करताना जर बेरीज पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही संख्याला प्लस साईन, बेरीज निगेटिव्ह असेल तर दोन्ही संख्याला मायनस साईन. सी निगेटिव्ह असेल तर काय चेक करा, फरक. फरक जर पॉझिटिव्ह असेल तर मोठ्या संख्येला प्लस साईन आणि छोट्या संख्येला मायनस साईन. फरक जर निगेटिव्ह असेल तर मोठ्या संख्येला मायनस साईन, छोट्या संख्येला प्लस साईन. ठीक आहे, क्लिअर झालंय. आता याचा फायदा बघा किती होतो तुम्हाला. आता ताबडतोब आन्सर येतील तुमचे सर्वांचे. हे क्वेश्चन होमवर्कचे सोडवले का, नंतर चेक करतो. बघा आता आन्सर किती फास्ट मध्ये येतं बघा. फक्त शांत बसा, सांगू नका, बाकीच्यांना कळू द्या. काय फर्स्ट क्वेश्चन, 2.2 मधला फर्स्ट क्वेश्चन, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता बघा फायदा बघा, सी किती आहे, 54. हा मधातला नंबर किती आहे, -15. आताच सांगितलं सी पॉझिटिव्ह आहे का पॉझिटिव्ह. काय चेक करणार, बेरीज. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 15 आहे आणि गुणाकार चुकतो 6 आणि 9. पटकन क्लिक होतं. सी वर ध्यान ठेवायचं फक्त. सी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. सी पॉझिटिव्ह आहे ना, कोणत्या दोन संख्यांची बेरीज आहे, 9 आणि 6. तुम्हाला म्हटलं फरक जर निगेटिव्ह असेल तर दोन्ही संख्याला काय द्या, मायनस साईन. म्हणजे याचा आन्सर काय येईल, -9 गुणिला -6. ठीक आहे, म्हणजे -9 आणि -6. समजलं. हे फायदा होतो आपल्याला कन्सेप्ट शिकण्याचा. कळालं का, नाही तर मग तुम्ही चेक करत बसले असते काय आहे काय नाही, 54 कधी आहे. ठीक आहे. आता सी पॉझिटिव्ह बेरीज, सी निगेटिव्ह फरक, एवढं लक्षात ठेवायचं. आता हे फॅक्टर इथं कसे वापरायचे बघा. हिअर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. ठीक आहे, इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता बघा देअरफॉर, आता इथून पुढच्या स्टेपला लक्ष द्या. एक्स स्क्वेअर या 15चे फॅक्टर, आपण 15ला स्प्लिट केलं दोन भागामध्ये. किती भागामध्ये, दोन भाग केले 15चे. एक केला 9 आणि एक केला 6. मग ते लिहायचे फक्त 9x मायनस 6x प्लस 54 इज इक्वल टू 0. काय केलं आपण, दोन भाग कसे केले कळालं. म्हणजे हे दोन फॅक्टर केलेले फक्त इथे टाकायचे. एक्स असेल एक्स घ्या, वाय असेल वाय घ्या, यम असेल यम घ्या. ठीक आहे. आता ग्रुप बनवायचे. काय बनवायचे, ग्रुप. तुम्ही नाही बनवायचे असे, मी फक्त सांगतो. हा एक ग्रुप होईल आणि हा एक ग्रुप होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये कॉमन कोण आहे, सारखं कोण आहे, सारखं एक्स. सारखा कोण आहे, एक्स.
एक जर एक्स बाहेर घेतला तर इथं किती उरेल एक्स, इकडे किती उरला -9, कारण एक्स बाहेर घेतलेला उरला कोण नाही. आता काय करायचं, सिंपल सांगतो, लक्ष द्या. हे ब्रॅकेट ॲज इट इज उचलायचं आणि इथे ठेवायचं. समजलं, कळालं काय केलं, हे ब्रॅकेट उचलून इथं ठेवलं, म्हणजे याच्यातून कॉमन घ्यायची गरज नाही पडणार तुम्हाला, दुसऱ्या पद्धतीने सांगतो. हे ब्रॅकेट उचलून काय ठेवलं इथं. आता मला सांगा, या एक्सला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे -6 येते, -6, संपला विषय. कळालं. आता तुम्ही याला मल्टिप्लाय करून पहा, 6 × 9 54 आले. ठीक आहे, म्हणजे हे ब्रॅकेट इथं उचलून ठेवायचं. आता हे जे पूर्ण आहे, या पूर्ण सिस्टीम मध्ये तुम्हाला हे ब्रॅकेट सारखं दिसतं ना, घ्या कॉमन मग त्याला. x - 9 कॉमन घेतले आपण, x - 9 पूर्ण ब्रॅकेट कॉमन घेतलं, इथं काय उरलं x, आणि हा काय उरला -6 = 0. झाला आन्सर. x - 9 = 0 और x - 6 = 0. मग x = 9 तिकडे गेल्यानंतर काय झाले प्लस, और 6 तिकडे गेल्यानंतर झाले प्लस. ठीक आहे, मग देअरफॉर 9 and 6 आर दी रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये काय म्हणत होतो, सोल्युशन. इथं काय म्हणायचं, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, आता तुमच्यापैकी भरपूर जणांना हा क्वेश्चन कळाला नसेल की सरांनी इथं हे काय केलं. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन लवकर समजत नाही. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन झाला की तुमच्या गोष्टी क्लिअर होतील. लिहून घ्या एकदा पद्धतशीर. हा, लक्ष द्या, कळालं. फॅक्टर काय आले 9 आणि 6. आता तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगू फॅक्टरची. इकडे बघा, सगळेजण इकडे बघा. हे जे 9 आणि 6 आन्सर असतं ना, आपण जे फॅक्टर पाडले ना, त्याचं ऑपोजिट साईन म्हणजे आपला आन्सर असतं. कळालं, आपण जे फॅक्टर पाडतो त्याचं ऑपोजिट साईन म्हणजे काय असतं आपलं आन्सर. समजलं, म्हणजे जर मधात कुठं हुकलं, बरोबर आहे, शेवट कसा करायचा गोड. समजलं. हा, त्याच्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन, एक्स स्क्वेअर डायरेक्ट लिहितो आता. हेअर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, पूर्ण लिहायचं तुम्ही, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 = 0. आता बघा, ही व्हॅल्यू किती आहे -20, आणि मिडल टर्म म्हणजे सी आणि बी आणि सी च्या व्हॅल्यू लिहिता येतील तुम्हाला. सी किती आहे -20, बी किती आहे 1. आता सांगितलं सी निगेटिव्ह आला, काय चेक करणार, फरक. कोणत्या दोन संख्यांचा फरक 1 चा आहे, ज्यांचा गुणाकार 20 आहे, 4 आणि 5. 4 आणि 5. ठीक आहे, आता याच्यात 4 आणि 5. ठीक आहे, 4 आणि 5. तुम्हाला म्हटलं फरक जर पॉझिटिव्ह असेल तर छोट्या संख्येला मायनस द्यायचं. कोणाला मायनस द्यायचं, छोट्या संख्येला. एवढं समजलं पाहिजे. ऑटोमॅटिक ते 20 मायनस मध्ये येऊन जातील, फक्त याच्यावर लक्ष द्यायचं, फरक प्लस आहे का मायनस. फरक कसा आहे प्लस, मग फरक प्लस येण्यासाठी मायनस कोणाला द्यावं लागेल, छोट्या संख्येला. आणि याचे ऑपोजिट साईन आपलं आन्सर राहील. याचा आन्सर काय आलं 4, आणि याचा आन्सर काय येईल -5. हे झालं आपलं आन्सर. क्वेश्चन सोडवायच्या अगोदर आला आपला आन्सर. ठीक आहे, या इकडे लक्ष द्या, शिकून राहिलो ना मी. फायनल आन्सर काय आलं 4 आणि -5. आता हे आणायचं आपल्याला, कसं आणायचं बघा, लक्ष द्या. देअरफॉर एक्स स्क्वेअर, या एक्स ला आपण वेगळं केलं. एक्स ला काय वेगळं केलं, -4 आणि 5 मध्ये, म्हणजे -4x आणि +5x. आणि हे घाबरायचं नाही तुम्ही, 5 अगोदर लिहिले कोण, 4 नंतर लिहिले तरी फायनल आन्सर सारखंच येणार. ठीक आहे, -20 = 0. दोघांमध्ये सारखं कोण दिसतं रे, एक्स. इथं 2 एक्स होते, एक उरला. इथं एकच एक्स होता, फक्त काय उरतील 4. हे ब्रॅकेट ॲज इट इज जसंच्या तसं समोर ठेवायचं. x - 4 = 0. या x ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे +5x येतील. या x ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 5 येतील, +5 साइन सोबत +5. आता x - 4 कॉमन आहे, x - 4 कॉमन आले. इकडे काय उरला x, इथं काय उरले +5 = 0. याला वेगळं करून द्या, स्पेशल x - 4 = 0 और x + 5 = 0. x काय होईल मग, 4 तिकडे गेल्यानंतर झाले प्लस, और 5 तिकडे गेल्यानंतर झाले मायनस. आला आन्सर 4 आणि 5. ठीक आहे,
4 आणि -5. फायनल आन्सर कसं लिहिसाल? 4 and -5 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, लिहा. नेक्स्ट क्वेश्चन. आता हे दोन जे क्वेश्चन होते तुम्हाला कळायला पाहिजे. बघा, हा एक क्वेश्चन आणि हा एक क्वेश्चन. याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू होती का काही, म्हणजे 1 सोडून दुसरे नव्हती. इथे ए ची व्हॅल्यू 1 आहे, इथे ए ची व्हॅल्यू 1 आहे. ए कुठून आला? x² + bx + c. ए ची व्हॅल्यू 1, ए ची व्हॅल्यू 1. त्याच्यामुळे आपल्याला काही चेंज करायची गरज पडत नाही. आता ए ची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असली तर कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता क्वेश्चन काय 3 नंबरचा, 2y² + 13 = 0. काही चेंज नाही, छोटासा चेंज आहे बघा. ए ची व्हॅल्यू 2 आहे. काय करायचं मग? या 2 न याला मल्टिप्लाय करायचं. ए सी सगळं सोडून द्या. लक्षात राहू द्या, जर स्क्वेअर वाली टर्म 1 पेक्षा जास्त असेल तर या दोघांचा गुणाकार करा. 13 × 2 किती होतील? 26. आणि मधली टर्म किती आहे? 27. ठीक आहे, आता बघ बरोबर लक्ष द्या, मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या बरोबर. सी काय आहे? पॉझिटिव्ह. सी पॉझिटिव्ह असल्यावर काय चेक करतो? बेरीज. जेव्हा गुणाकार आणि बेरीज जवळ जवळ असेल तर नंबर तोच असतो, 26 आणि 1. काय ऍड करायचं? 1 ऍड करायचं फक्त. काय ऍड करायचं? 1. नंबर जवळ जवळ असले ना, आता 26 बघा, 26 आणि 27 काय जवळ, तर एक फॅक्टर राहील त्याच्यात, कोणता तरी काय राहील? 1. म्हणजे 26 का 26. 26 × 1 आणि 26 + 1. म्हणजे जेव्हा गुणाकार म्हणजे सी आणि बी ची व्हॅल्यू जेव्हा तुम्हाला असं दिसलं की 1च्या फरकाने, तर त्याच्यातला एक नंबर कोणता राहील? 1. आता बघा, याला स्प्लिट करायचं. कसं स्प्लिट करायचं बघा. 27 ला काय केलं आपण? 26 + 1. सी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली त्याच्यामुळे बेरीज चेक केली. गोष्ट डोक्यात राहू द्या. 2y² + 26y + 1y लिहित नाही आपण. 1 लिहितो का? नाही. 26 + 1 केलेलं बघा. 26 + 1 काही प्रॉब्लेम? फक्त 1 नाही लिहिला. 13 ॲज इट इज. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे दोघं आहे, हे 2 आहे, हे किती आहे? 26. दोन्ही कोणत्या संख्या आहे? समसंख्या. समसंख्यामधून किती कॉमन घेऊ शकतो आपण? 2. 2 कॉमन घेतले. हा y काय आहे? y. इथं पण y कॉमन घेतला. आता बघा, 2 कॉमन घेतले, नंबर उरला का कोणता? नाही. 2 y होते, एक y कॉमन घेतला तर काय उरलं? y. 26 मधून 2 काढले म्हणजे 26 ला 2 भाग द्या, किती उरतील? 13. आणि y ऑलरेडी बाहेर घेतलेला आहे. समजलं? थोडं एकदम काळजीपूर्वक क्वेश्चन बघायचा फक्त. 2 बाहेर घेतले, y² मधून 1 y बाहेर घेतला तर किती उरला? y. आता हे जर कोणाला समजलं नसेल तर असं असतं, 2y² मधून 2y कॉमन घेतले, 2 2 कॅन्सल, y 1 y कॅन्सल, म्हणजे शेवटी काय उरलं? y. मग एवढं डिटेल मध्ये जायचं का? सिंपल लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? सिंपल. सिंपल काय लक्षात ठेवा? की 2 कॉमन घेतले, नंबर काही नाहीये तिथं. 2y मधून 1 y कॉमन घेतला, 1 y उरला. हे ब्रॅकेट जसंच्या तसं समोर दिलं, y + 13 ॲज इट इज ठेवलं समोर. आता या y ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे +y येतील रे? 1 न. किती न? 1 न. तोच नंबर आणण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागतं? 1 न. 4 ला 4 आणण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 1 न. मग y ला y आणण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 1 न. प्लस आता हे आणि हे बाहेर घ्या त्याला. y + 13 बाहेर आले. इथं किती उरले? 2y. इथं किती उरला? +1 = 0. वेगवेगळं करून टाका त्याला. y + 13 = 0 or 2y + 1 = 0. y = 13 तिकडे गेल्यावर काय झाले? मायनस. हे झालं फर्स्टचं आन्सर. और 2y = 1 तिकडे गेल्यानंतर काय झाला? मायनस. मग y = 2 मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे गेल्यानंतर dv. ठीक आहे. मग सर याचा आन्सर डायरेक्ट कसं काढायचं बघा. 26 आहे, काय आहे? 26. 26चं ऑपोजिट साईन काय आहे? -26. 1चं ऑपोजिट साईन काय आहे? -1. ठीक आहे, कळालं? आता बघा, मग सर आन्सर तर 13 आणि 2 आहे. मग काय करायचं? जी याची व्हॅल्यू असेल त्याने डिवाइड करून टाकायचं. 26 ला 2 न भाग दिल्यावर काय आलं? -13 आणि -1/2. म्हणजे काय, इथून तुम्हाला काय कळालं एक गोष्ट, जर ए 1 पेक्षा जास्त असेल तर त्याला 2 ने डिवाइड केल्यावर आपल्याला फायनल आन्सर मिळून जातं. हे तुम्हाला आन्सर, आपला आन्सर बरोबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी आहे. समजलं?
किंवा जर एखाद्या वेळेस तुम्ही अटकले कुठं, थोडंफार ऍडजस्टमेंट करू शकता, तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे, पुढचा सोडवता आता. हा एक क्वेश्चन सोडवता का या मेथडचा? पहा ट्राय करू. काय करायचं याला, शॉर्टमध्ये सांगतो एकदा. 5m² ते 22 इकडे आणा, -22m, 15 इकडे घेऊन या, -15 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता 5 आणि 5 आणि 15चा गुणाकार केल्यावर किती येतील रे? 75. मायनस मध्ये, कशामध्ये? मायनस. आणि मधात किती आहे? -22. मायनस दिसलं की काय चेक करायचा? फरक. कोणत्या दोन संख्यांचा फरक? 22 आहे आणि गुणाकार 25, गुणाकार 75 आहे. 25 त्रिक 75. तुम्हाला हिंट दिली मी, तो क्वेश्चन सोडून पहा जमतो का, हे लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन सांगितलं तुम्हाला मी कसं होता. तर काय करायचं बघा, फक्त सरळ करून लिहायचं त्याला. 4 नंबरचा क्वेश्चन काय? हिअर 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15 आहे. ठीक आहे, माझ्या प्रत्येक बोलण्याकडे, प्रत्येक स्टेपकडे लक्ष द्यायचं तुम्ही, तेव्हा डाऊट डायरेक्ट राहणार नाही माइंडमध्ये. 5m², 22 इकडे आल्यावर काय झाले? मायनस. 15 इकडे आल्यावर काय झाले? मायनस इज इक्वल टू 0. मग याच्यानंतर सरनं काय केलं? 5 आणि 15चा गुणाकार केला, तो किती आला? 75. सीचं साईन ॲज इट इज ठेवायचं. मधातली टर्म किती आहे? -22. सरनं सांगितले, काय सांगितले? सी मायनस असला की फरक चेक करायचा. काय चेक करायचा? फरक. कोणत्या दोन संख्यांचा फरक? 22 आहे, गुणाकार 75 आहे. 25 त्रिक 75. एक गोष्ट तर तुम्हाला नेहमी सांगतो मी, म्हणजे आता सांगतो, जर गुणाकारामध्ये 75, 5 आहे युनिट प्लेसला, तर तुमच्या गुणाकाराच्या दोन संख्येमध्ये पण काय आला? काय येणार? 100% 5. ठीक आहे, 25 त्रिक 75. 25 गुणिला 3, 25 आणि 3. काय सांगितलं होतं? फरक जर मायनस मध्ये असेल तर मोठ्या संख्येला मायनस द्या. सांगितलं होतं ना? सांगितलं होतं का? आपला आन्सर काय राहील? डायरेक्ट आन्सर काय येणार? डायरेक्ट याचा ऑपोजिट साईन प्लस, याचा ऑपोजिट साईन मायनस. एची व्हॅल्यू किती आहे? 5. एची व्हॅल्यू आहे 5. 5ला भाग द्या 5 आणि -3/5. हे झालं तुमचं फायनल आन्सर. काढता येईल फायनल आन्सर डायरेक्ट. आता हे आन्सर आपलं आलं पाहिजे. कसं? मग सोपं असतं बघा. 5m², 22ला आपण वेगळं केलं, 25m प्लस 3m मायनस 15 इज इक्वल टू 0. या दोन मधून काय सारखं दिसतं रे? 5. यम पण दोन्ही ठिकाणी यम. बघा, 5 एकच नंबर होता, बाहेर घेतला. यम होता, यम बाहेर घेतला. काय उरेल? फक्त 1 यम उरेल. मायनस 25ला 5 भाग दिल्यावर किती उरतील? 5. यम तर ऑलरेडी बाहेर घेतलेलाच आहे आपण. ठीक आहे, हे ब्रॅकेट ॲज इट इज समोर द्या, यम -5 इज इक्वल टू 0. या यमला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे +3m येतील? +3. यमला कितीने गुणलं म्हणजे 3 येतील? 3 ना, बरोबर आहे ना? आता m -5, m -5 बाहेर घ्या, m -5, 5m इथे उरलेले आणि +3 इथे उरलेले इज इक्वल टू 0. याला वेगळं करून द्या, m -5 इज इक्वल टू 0 और 5m +3 इज इक्वल टू 0. m तिकडे गेल्यानंतर काय झाले? प्लस. आता 5m 3 तिकडे गेल्यानंतर काय झाले? मायनस. m बरोबर काय झालं? -3/5. अवघड आहे का काही? प्रॅक्टिस करा. मॅथ हा सब्जेक्ट प्रॅक्टिसचा आहे. बाकीचे सब्जेक्ट माहिती आहे तुम्हाला, सायन्स झालं, हिस्ट्री, जिओग्राफी, इथं तुम्हाला रट्टा मार मेथड आहे. मॅथमध्ये रट्टा मार जमत नसते, तिथं काय लागेल? प्रॅक्टिस. ठीक आहे, आले आन्सर हेच आपले. फायनल आन्सर काय लिहिसाल? 5 अँड -3/5 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन सोडवता का? जमल का? नाही? 2 न मल्टिप्लाय करा सगळ्याला. आपण मध्ये 2 आहे गणी, 2 न सर्वांना मल्टिप्लाय करा. त्याच्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन. हिअर बोलू नका रे. 2x² - 2x + 1/2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, याचा आन्सर डायरेक्ट येतं. डायरेक्ट सोडून एकदा डायरेक्ट सोडून दाखवायचा का?
डायरेक्ट सोडून दाखवायचं का? हो, जाऊ द्या, कन्फ्यूज असाल परत. मल्टिप्लाईंग फ्रॅक्शन म्हटलं की तुम्हाला ताण येतो पहिलेच. मल्टिप्लाईंग बाय 2, 2 न मल्टिप्लाय करा. आता मल्टिप्लाईंग बाय 2, मग 2 न याला आपल्याला दाखवायचं नाही असं की 2 न मल्टिप्लाय केलं, डायरेक्ट करू शकता. 2 गुणिले 2 किती झाले? 4. 2 गुणिले 2 किती झाले? 4. आणि 2 2 काय झाले? कॅन्सल, म्हणजे काय उरला फक्त +1 इज इक्वल टू 0. आता इक्वेशन असं आलं की त्याला घाबरायचं नाही, घाबरायचं तर कोणत्याच क्वेश्चनला नाही. 4 गुणिला 1 किती येईल? 4. आणि मधातली टर्म किती आहे? -4. हा, समजला? 4 गुणिला 1. आता तुम्हाला सांगितलं सी कसा आला? पॉझिटिव्ह. सी पॉझिटिव्ह असल्यावर काय चेक करतो? बेरीज. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 4 आहे, गुणाकार 4 आहे? दोनच संख्या अशा जगामध्ये, 2 गुणिला 2, 2 गुणिला 2 अधिक 2. तुम्हाला माहिती आहे बेरीज जर मायनस असेल तर दोन्ही संख्याला काय द्यावं लागते? मायनस. हे मायनस, हे मायनस, हे मायनस, हे मायनस. आन्सर काय येईल आपलं? फायनल आन्सर इथंच काढायचं पटकन, म्हणजे कन्फ्युजनचं काम राहत नाही. ऑपोजिट साईन 2, याचं ऑपोजिट साईन 2. अपॉन मध्ये किती दिसाल? ए. 4. 4 म्हणजे फायनल आन्सर काय आलं? 1/2 आणि 1/2. ठीक आहे. आता कसं येईल ते बघू इकडं. बघा, 4x², या 4ला बघा, तुम्हाला परत सांगतो, या 4ला वेगळं करतो आपण. कोणाला वेगळं करतो? याला 2 भागामध्ये डिवाइड केलं, -2 -2. मग 2 भागामध्ये डिवाइड केलं कसं लिहिसाल त्याला? -2x -2x असं असतं ते. ठीक आहे. +1 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये कॉमन कोणी दिसतं? आता बघा, कॉमन जो असतो तो छोटा नंबर असतो नेहमी. कोणता नंबर असतो? छोटा. या दोघांमध्ये छोटा नंबर कोण आहे? 2 आणि x. आता बघा काय काय केलं. 2 इथं छोटा होता, या 4 मधून 2 बाहेर घेऊ शकतो, म्हणून आपण 2 कॉमन घेतले. इथं x, इथे x आहे, म्हणजे एक x कॉमन घेऊ शकतो. या 4ला 2 न भाग दिल्यावर किती उरतील? 4ला 2 न भाग दिल्यावर किती उरतील? 2. इथं 2x आहे, इथं x आहे, म्हणजे इथे किती उरेल? फक्त x. इथं 2x जशाच्या तशी पूर्ण बाहेर घेतली, दिसतं का? म्हणजे काय उरला? फक्त 1. मग हे 2x - 1 ॲज इट इज समोर दिलं ब्रॅकेट आपण, आठवतं ना? हे पूर्ण ब्रॅकेट आपण समोर देतो. या 2x ला किती न गुणलं म्हणजे -2x येतील? -1. बस हे समजलं पाहिजे. आता हे 2x - 1, 2x - 1 कॉमन घ्या. 2x - 1. हे 2x इथं किती उरलेले? मग 2x. इथं किती उरेल? -1 इज इक्वल टू 0. Therefore 2x - 1 इज इक्वल टू 0 और 2x - 1 इज इक्वल टू 0. दोन्ही नंबर सारखेच आहे. 2x इज इक्वल टू काय येईल? 1 तिकडे गेल्यानंतर प्लस, इकडे पण सेम प्रोसिजर. मग x इज इक्वल टू काय येईल? 1/2 और x इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. फायनल आन्सर आपले सारखेच असतात. समजलं? फक्त याच्या खाली एक स्टेप, एक सेंटेन्स लिहायचं, 1/2 and 1/2 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा बघा, लास्ट क्वेश्चन, त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी आपली 6 नंबरचा क्वेश्चन आहे तुमचा. 6x² - 2/x + 1. स्क्वेअर नाही का? स्क्वेअर होऊन जाईल तो ऑटोमॅटिक. बघा स्क्वेअर ऑटोमॅटिक कसा बनतो बघा. आता मल्टिप्लाइंग बाय x. लक्ष दे, x न मल्टिप्लाय केलं, x गुणिला x काय झाले? 6x². मायनस इथे x काय झाले? कॅन्सल. इथे x न मल्टिप्लाय केल्यावर प्लस x इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता याला पद्धतशीर करून लिहा फक्त. 6x², x ची टर्म मधात आली, -2 इज इक्वल टू 0. काय करतो आपण? या दोघांचा गुणाकार करतो. काय नाही, समोर आहे का ते? 1 मिनिट हे इथंच चुकलं आपलं ते लिहिताना. समोर आहे ते, काही चेंज नाही, थोडा चेंज होईल. बघा परत सांगतो, एक्स ने मल्टिप्लाय केलं, x² झाला. इथे x ने मल्टिप्लाय केलं, x काय झालं? कॅन्सल. किंवा तुम्हाला डायरेक्ट काय सांगितलेलं मी, जो छेदातला नंबर न मल्टिप्लाय करतो आपण, तो काय होऊन जातो? डायरेक्ट कॅन्सल. आणि x ला 1 न मल्टिप्लाय करा, आन्सर काय येईल? x. x ला इकडे घेऊन या आता. 6x², x इकडे आल्यानंतर काय झाला? मायनस, आणि हे काय झाले? -2 इज इक्वल टू 0. आपण काय करणार आता? या दोघांना मल्टिप्लाय करणार.
6 गुणिला 2 किती झाले 12, -12. मधात किती आहे -1. मायनस दिसला की काय चेक करायचा फरक. कोणत्या दोन संख्यांचा फरक 1चा आहे, गुणाकार 12 आहे. 4 गुणिला 3, 4 गुणिला 3, 4 आणि 3. हे काम झालं आपलं. मायनस आन्सर कधी येईल, मोठ्या संख्येला मायनस द्यायचं. मायनस मायनस मायनस. ठीक आहे. फायनल आन्सर याचा ऑपोजिट साईन 4, याचा ऑपोजिट साईन -3. याला 6 ने भाग द्या. हे झालं तुमचं फायनल आन्सर. याला जर भाग दिला तुम्ही 4 आणि 6 ला तर हे किती बनतील 2, 3. आणि याला जर भाग दिला तर हे किती बनतील -1/3. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. आलं पाहिजे ते. आता कसं येईल बघा. 6x² या -x ला काय केलं आपण 4 आणि 3 मध्ये डिवाइड केलं. -4x + 3 x -2 = 0. आता या दोघांमध्ये कॉमन घेणं म्हणजे काय, त्या संख्येला कितीने भाग जातो मला सांगा. 6 आणि 4 ला कोणत्या संख्येने भाग जातो 2 न. मग 2 घेतले आपण. आणि आतापर्यंत एक गोष्ट जर तुम्हाला लक्षात आलीच असेल, x असेल तर x कॉमन येतो, m असेल तर m कॉमन येतो, y असेल तर y कॉमन येतो. मग इथं पण x कॉमन येणार आहे. आता बघा 6 ला 2 न भाग दिल्यावर किती उरतील 3. 2x होते, एक बाहेर घेतल्यावर काय उरणार x -4. या 4 ला 2 न भाग दिल्यावर किती उरतील, आणि x तर बाहेर आलेलं. हे ब्रॅकेट ऍज इट इज समोर टाका. 3x - 2. आता मला सांगा या 3x ला किती न गुणलं म्हणजे 3x येतील 1. तुम्हाला काय सांगितलं मी, तोच नंबर आणण्यासाठी किती गुणावं लागतं 1 न. +1. 3x - 2, 3x - 2 कॉमन. उरलं काय 2x. इथे काय उरला +1 = 0. 3x - 2 = 0 or 2x + 1 = 0. 3x = 2 तिकडे गेल्यानंतर काय झाले +1 तिकडे गेल्यानंतर काय झाला मायनस. मग x = 2/3 or x = -1/2. ठीक आहे. आला आपला आन्सर 3 न भाग दिला ना आपण. 3 1 3, 3 2 6. ठीक आहे. आन्सर चुकणार नाही कधी. थोडंफार इकडे तिकडे मिस्टेक होऊ शकते, पण फायनल आन्सर एकच राहील 2/3 -1/2. क्लिअर झाल्या या गोष्टी, समजलाय. आता जे बाकीचे बाकी समजा आपलं हे 7 नंबरचा क्वेश्चन, हे 1-2 क्वेश्चन आणि हा एक सॉल्व एक्झाम्पल, ते आपण उद्या घेऊ. आता तुमच्यासाठी हे 2 होमवर्क तुमच्यासाठी, पहिला आणि दुसरं. कोणतं पहिलं आणि दुसरं तुमच्यासाठी होमवर्क. हे लिहून घ्या एकदा पद्धतशीर. ठीक आहे.